ओके वेल फ्रेंड्स, स्पेशली महाराष्ट्र स्टेट बोर्डची स्टुडंट जे आहेत इंग्लिश मीडियम किंवा सेमी किंवा मराठी तिन्ही माध्यमांची, यांच्यासाठी त्यांच्या 10th बोर्डच्या सिलेबसमध्ये रायटिंग स्किलमध्ये एक क्वेश्चन विचारला जातो, व्हर्बल नॉन व्हर्बल अँड नॉन व्हर्बल टू व्हर्बल व्हाइस वर्सा. म्हणजे एक्झॅक्ट काय, तर फर्स्ट ऑफ ऑल वी विल लुक हिअर रायटिंग स्किल नॉन व्हर्बल टू व्हर्बल. आता नॉन व्हर्बल टू व्हर्बल म्हणजे काय, तर एक इन्फॉर्मेशन पायग्राफ, टेबल चार्ट किंवा कुठलाही फ्लो चार्ट किंवा टेबल एनिथिंग किंवा ट्री डायग्राम अशा फॉर्मॅटमध्ये दिलेली असते. ती कंपोजिशन फॉर्मॅटमध्ये म्हणजे पॅराग्राफमध्ये लिहायची असते, लिहिली जाते, त्याला नॉन व्हर्बल टू व्हर्बल असं म्हणायचं. आणि याच्याच बिलकुल विरुद्ध अपोजिट व्हर्बल टू नॉन व्हर्बल. नाव हॅव अ लुक ॲट दिस. काय आहे, ट्रान्सफर द इन्फॉर्मेशन अबाउट राईट वॉटर सायकल गिव्हन इन द फ्लो चार्ट इन टू अ पॅराग्राफ. आता इथे काय केलेलं, एक फ्लो चार्ट दिलेला आहे आणि वॉटर सायकलचा टायटल दिलेले बघा. हे सगळे हा फ्लो चार्ट आहे आणि ह्या फ्लो चार्ट मधले सगळे पॉइंट्स कव्हर करायचे आहेत आपल्याला कुठे, पॅराग्राफ मध्ये. सो बट ऑब्वियसली हा फ्लो चार्ट आहे म्हणजे नॉन व्हर्बल इन्फॉर्मेशन आहे, पिक्चर मध्ये शोकेस केलेली आहे आणि ह्याला पॅराग्राफ मध्ये रिराईट करायचंय. सो नाउ यू कॅन सी टायटल. इथे तुम्हाला टायटल घ्यायचंय. हे टायटल हे नाव लिहायचं नाही, टायटलच्या जागेवरच हे वॉटर सायकल घ्यायचंय तुम्हाला आणि त्याच्यानंतर हे या पद्धतीने तुमची इन्फॉर्मेशन स्टार्ट होते. नाउ सी यू हॅव टू राईट इट अकॉर्डिंगली. जे काही तिथे पॉईंट दिलेले त्या पॉईंटला, प्रत्येक पॉईंटला डिस्क्राईब करणं त्या ठिकाणी गरजेचं असतं. सो ट्राय टू राईट डाऊन इट इन 3 पॅराग्राफ्स आणि अशा पद्धतीनं तुमचं त्याचं कम्प्लिशन असेल. सो इट इज सो सिम्पल. दिलेली इन्फॉर्मेशन कुठल्याही टेबल मध्ये असेल, फ्लो चार्ट मध्ये असेल, ट्री डायग्राम मध्ये असेल किंवा एनिथिंग एल्स, ती तुम्हाला पॅराग्राफ मध्ये लिहायची. इथं तेवढं मोठं चॅलेंज नाहीये. किंवा का, तर नॉन व्हर्बल टू व्हर्बल लिहायची म्हणून प्रॉब्लेम येतो किंवा अडचण वाटते ती व्हर्बल टू नॉन व्हर्बल मध्ये. म्हणजे का, ती जी दिलेली इन्फॉर्मेशन आहे ती आपण कुठल्या याच्यामध्ये मांडावी हे चॅलेंज असतं. सो पुढच्या एका लेक्चरमध्ये आपण ते ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे, तुम्ही ते लेक्चर एक्सप्लोर करू शकता. दॅट्स इट. थँक्यू.